आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात. काय रे वो कथा जाय ना. अरे नको. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर उद्या नवीन वर्षाचं स्वागत करायचं आपल्याला. तर आपली जुनी आठवण ती म्हणजे आता हे बघा, आम्ही आता पुतळा बांधण्यासाठी तयार झालेला आहोत आणि आता मस्त पुतळा बांधायचा आपल्याला. तर बघा पोरं, कुठे गेला शर्ट आपला? हे बघा, शर्ट पण रेडी आहे, पॅन्ट पण रेडी आहे आणि इथं आता उद्या पुतळा दिसेल तुम्हाला. आता बरेच दिवस झाले, बरेच वर्षी झाले आपण बनवला नव्हता, तर यावर्षी आम्ही चान्स दिलाय. आता भूपेंद्र आवेराव बनवायचा त्याच्यात नाव देतो त्याला. त्याच्यात जय शिंगरे बनवू आणि याची आत्मा टाकू आपण. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात. जय महाराष्ट्र पब्लिक, आज स्वागत आहे तुमच्या सनीच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला आज जरा वेगळा चेहरा दिसत असेल, पण जरा सनी हा भाऊ आमचा जरा गाडी चालवायची त्याला, म्हणून तो आज जरा बिझी आहे. तर आजचा ब्लॉग हर्ष कंटिन्यू करणार आहे. तर येस गाईज, तुम्ही बघत राहा, मजा आहे ना आजच्या ब्लॉगमध्ये. बघा तुम्ही, आज आम्ही पुतळा कसा बनवतो. पुतळा बनवायला चाललोय म्हणून आता कपडे पण आता रेडी झाले. तर ग्राउंडला जाऊ मस्तच, त्याचा भरू बिरू आणि तुम्हाला उद्या सकाळी बघायला भेटेल. पुतळा भरण्यासाठी आम्ही गादी इथून घेतलेली आहे. आता इथून गादी बिदी पूर्ण आम्ही सामान टाकू. आम्हाला एवढा सामना करायचा आहे ना, याच्यामधून सगळ्या गाद्या काढून आम्हाला त्या माणसाच्या आत भरायच्या आहे. आता त्याचं रूप तुम्हाला आता उद्याच बघायला भेटेल आम्हाला काय आहे. आता हे बघा, इकडे चालू आहे सगळी फॉर्मॅलिटी. इथं पूर्ण फॉर्मॅलिटी चालू झाली बघा, हळूहळू खालून भरायचं, वरतून भरायचं, सगळं चालू आहे आता. पहिले हात. आणि एक आपला भाई, एकटा भाई आपला मेहनत करतोय पुतळा बनवण्यासाठी. हे बघा, असं फाडून मस्त गादी जे आता याची काढून याच्यामध्ये भरली जाते. प्रॉपर दिसला पाहिजे माणूस. रेडी झालेलं आहे. मेट्रोचं काम सुरू आहे ना, म्हणून ऑरेंजवाला ठेवलं आहे आम्ही. आणि इकडे पण एक बनतोय आपला सुपरमॅन बनणार आहे थोड्या वेळात, तुम्हाला दिसेलच अशा रूपामध्ये नाहीतर अशा रूपामध्ये तुम्हाला वेगवेगळं बघायला भेटेल. कारण की मेट्रोचं काम आता इन प्रोसेस आहे, म्हणून जर तुम्हाला अर्धच बघायला भेटेल. तर काहीच फायनली आमचा पुतळा अजून आलटी पलटी वाकडा तिकडा झालेला आहे रेडी. पण आता हा तर पुतळा एकदम परफेक्ट दिसतोय, पण आता आपल्याला हा तयार करायचा आहे परफेक्ट. आता बघू आता हा परफेक्ट कधी होईल, आणि हा परफेक्ट झाल्यानंतर त्याला इथं आम्ही बसवणार आहे. तर बघू आता इकडे बसेल कधी. आणि आता भटक्या आमच्या माणसाचा चेहरा पण आलेला आहे. बघा, चेहरा आलाय. या चेहऱ्यामध्ये आणि या चेहऱ्यामध्ये काय डिफरन्स होणार आहे तर समजत नाही आम्हाला. काय वाटतं? समजेलच घ्यायची. विक्स की गोळी खाओ, विक्स की गोळी खाओ, इसकी दूर करो. सगळेजण कामाला लागलेले आहे पुतळा बनवण्यासाठी. आता ही खरी मजा आपल्याला 1 तारखेलाच येणार आहे रात्रीच्या, कारण की त्याला मस्त जाळवणार, मजा करणार त्याच्यासोबत. आणि नंतर रात्रीच खरं मजा आहे, उद्या जेव्हा रेडी होईल तो. खूप मेहनत करतो तो पुरा पुतळा बनवण्यासाठी. आता एक पार्ट रेडी झालेला आहे आणि एक दुसरा पार्ट पण रेडी आहे. आता फक्त चेहरा राहिला बनवायचा. आता नाही तर चेहरा हा लावायला लागेल. बच्ची, हा चेहरा लावू शकतो ना कुठला? हा, असं पण काहीतरी वेगळं करू शकतो. झाली ना मग. पण काट्या खूपसा लागतील आपल्याला. तर काहीच रेडी झालेलं आहे बघा. मागून बघा कसं आहे, पुढून बघा. बस काय बरोबर रे. गाडी गेली असं थोडं इथे जरा 2 मिनिटं. काहीच रेडी झालेला आहे पुतळा. अजून मुंडी बाकी आहे, चप्पल घालायची राहिली, अशा 2-3 गोष्टी राहिल्या आणि नंतर माळा घालायच्या. आता बघू आता कसं याला लावायचं, आता विचार चालू आहे. अजून मुंडी नाही, काय नाही. रेडी रेडी झालेलं आहे या पुतळ्यामध्ये. आणि या पुतळ्यामध्ये किती डिफरन्स आहे बघा, तुम्हाला दिसतंय. आता 1 तारखेला 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 1 तारखेला
अजून मुंडी राहिली बनवायची, तर मुंडी कधी बनेल काय माहिती. आणि चप्पल राहिली घालायची, चप्पल पण बांधायला लागेल त्याला. बांधायला गेलेला समजला वरती सटला, काय रात्री समजला वरती, सकाळी उठून सकाळी दिसली, सकाळी इकडे दिसेल, आता इकडे कुछ भी हो सकते भाई. तू बनवला ना तुझ्या घरी यायचं रात्री 12-1 वाजता. बघा अशी मारामारी चालू आहे रात्री. पण आपला पुतळा बघा कसा दिसतोय, एकदम हँडसम ना. नक्की सांगा कमेंटमध्ये कसा दिसतोय तो, कारण की पोरांनी एवढी मेहनत घेतली आहे पुतळा बनवण्यासाठी. अजून डोकं काय बनला नाही, पण आमचा बसलाय मस्त पुतळा. बघा कसा वाटतो एकदम गाडीवर आमच्या हँडसम. मुलगीचा आम्हाला माणूस सापडलाय बघा, कुठं आलाय, याच्या गावावर आलाय बोलतोय. याच्या गावावरून आला बोलतो. माझ्या भाऊवाल्यांच्या गावात आहे. काय तू का मका बोलतो, तो मका मका करतोय नुसता. तर आता उरले ते जळगावच्या माणसाने. आता बघू, आता गाडी कशी चालू केली ऑटोमॅटिक काय समजत नाही आपल्याला. काय 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 म्हणतो आलो ना भाई, जाम पिऊन आलाय आम्ही. याला रस्त्यामध्ये थांबवलेला आहे, जास्ती पिले म्हणून. 30 अरे गाडी पडेल ना. सहली हा डली हा मुंबईच्या किनारी. अजून पूर्ण झाला नाही तरी बघ हाऊस बघ, अजून पूर्ण झाला नाही पुतळा तरी हाऊस बघा कशी आहे. नाचायला बघायला डंडर बघा कसा बसला एकदम निवांत. आता वरती तोंड बनायचं फक्त राहिलेलं आहे. आणि मागून बघा बॅक साईड जास्त उचलली गेली. कसा वाटला, कसा आहे? गाडी पण जायची, गाडी पण सगळं एकाच टायमाला सगळं जायचंय. गाडी पण जायची आणि तुम्ही येणार. हा गाडी तू बाई विचार बच्चीला, गाडी पण देऊन टाकली त्याला. कसा पण वाटतो, सगळी भावेशची कृपा ना. भावेला जाळायचा ना मग. नाही भावेश अशा गोष्टीमध्ये खूप फेमस आहे ना. हा पण तेच सांगतो, भावेला जाळायचा, तीच मोठी गाण आहे. पण असं बघू आता अजून कसा अजून मोठा बनवायचा त्याला. काही त्याची मान आहे ना फक्त आता ती वनवासात गेल्या आणायला. आता ते वनवासातून आता कधी रिटर्न येतं ते आता काय आपल्याला आयडिया नाही. पण आता तोपर्यंत आपण याचा आनंद घेऊ, कारण आता जरा फोटो काढू. ही सगळी बघा नाळा कुठे काय बोसा कुठे चालला याचं सगळ्या गोष्टी. पॅन्ट बघा उलटी पॅन्ट घातली, पण सगळ्या कंपनीच्या पॅन्ट ॲडिडासची पॅन्ट घालतो बघा. आम्ही कधी ॲडिडासची पॅन्ट नाही घालत, पुतळा ॲडिडासची पॅन्ट घालतो. आता बाकी सगळे गेले वनवासात मान आणण्यासाठी. आता कधी येते मान काय आता माहिती नाही. आता वनवासात आता गेले त्यांना 14 वर्ष लागतात का 15 वर्ष लागतात तर काय माहिती नाही आपल्याला. तर गाईस फायनली आपलं वनवासातून माणसं सगळे आलेले आहे मान घेऊन. भेटली फायनली मान भेटली आता भावाची आपल्या. याचं नाव काय भाव्या? भाऊवाला. गोवाला नाही, मका तुका वाला तो भारी वाटतो तो. आधी असं काय ना काहीतरी जुगाड करून आता आम्हाला अशी मान बनवायची आहे आणि फक्त या खांबावर फक्त लावायची आणि रात्री फक्त पोरांची मजा करायची आहे. वनवासातून आले बोलले. आलो फायनली मान भेटली. वनवासात काय काय केलं तुम्ही? आम्ही आता मुंडकं बनवला गेलो. बनवली का? बनवलं बघा, थोड्या वेळाने दिसेल ते. कसं दिसेल ते आता बघू. आता अरे थोडी पुतळा तुमच्या ब्लॉगला हाय करतोय. हाय, सबस्क्राईब करा, लाईक करासाठी याच्यापेक्षा अंगठे नाही म्हणून मी लाईक करतो. हे बघ ना त्याच्यावर उभं राहून निघतो. तर गाईज फायनली आमचा बबल्या तयार झालेला आहे. बबल्या फोटो काय पाहिलं? तर पृथ्वी कसं वाटतं तुझ्या भावासोबत तुला उभं राहून कसं वाटतंय? भावाचा आता उद्या विसर्जन विसर्जन नाही रे, त्याला चालणार नाही उद्या. खूप वाईट वाटतंय. एकच दिवस भेटला आणि दुसऱ्या दिवशी चाललाय. आता कसं यो पण चालला तो पण चालला. अरे हात तर मिळू दे. हात येऊ आहे रे. काय पाहायला नजर नको लागायला म्हणून पाहायला नजर नको लागायला. आणि फायनली रेडी झालेले पुतळा. याने माझी गाडी पाडली गाई. याने टाकीवर डेंट आलाय. टाकीचे पैसे हा देणार आहे 4,500 हो. तर आरसा बघा गाई. आरसा बघा, गाडीचं हे बघा, नंतर आपला पुतळा बघा. आणि फायनली आपला बच्ची रेडी झालेला आहे.
फायनली लुक तुम्ही याचा बघितला, एवढा भारी बनवलाय. आणि आता मागून पण जरा बघू आपण. डीपी मध्ये जर काहीच ही मागची कलाकारी हे फक्त आपला एकच माणूस फक्त भावेच करू शकतो. फक्त मला मेन पार्ट आतमध्ये गेलाय बनवला तो पण सगळं आम्ही ट्राय केला. लागतोय अजून नाही गोटे तिथं काय परफेक्ट बनला नाही. तर आम्ही सगळे जसं बनवलं तशा पद्धतीने थोडासा हलका फुलका सॉफ्टकॉलचा एम्प्लॉय बघा. इथं पण नेटचं काम काय इथं सुरू झालेलं आहे, म्हणजे थांबला नाही. आपली वायर कधी पण जावा एनी टाइम पिली तरी आपली काम काय थांबणार नाही. माझ्या मागे तुम्ही बघतातच आपला पुतळा झालेला आहे रेडी. आणि आता याचं उद्या आम्ही करणार आहोत धन. बट एवढी मस्त मजा आणि आली एवढं बनवण्याला, कारण की मागच्या वर्षी बनवला नव्हता पुतळा. पण लांबून बघा कसा लुक दिसतो याचा, एकदम खतरनाक, एकदम वेगळं वाटतं, घाबरल्यासारखं वाटतं. बट आता जे आहे ते उद्याच बघायला मजा येईल. बट आय होपफुली तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.